सेहेर गुंग झाली होती वाचण्यात. तितक्यात शेवटची बेल वाजली. सेहेरचा मूड ऑफ झाला. असं अर्धवट सोडून निघावेसे वाटत नव्हते तिला, पण उशीर केला तर गंभीर प्रॉब्लेम होईल. कॉलेजला काय, घरातून निघणे बंद होईल. भाई आले असणार बाहेर. ती घाईघाईत डायरी बॅग मध्ये भरते. आज तर तिने जेवण ही नव्हतं केलं. डब्बा तसाच राहिला. आता अम्मीला काय सांगू. सेहेर घाईघाईत पाया उरतात होती. कबीर आला होता. तिची वाट बघत थांबला होता. सेहेर त्याच्याशी काही बोलली नाही. आज त्याच्याशी हाय नाही, बाय नाही, हसली पण नाही, नुसती येऊन बसली. कबीर ती बाईकवर बसल्यावर तिला वळून बघतो. तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. किती मुद्दाम टाळत होती त्याला. तू ठीक आहेस? सेहेर मान हलवून होकार देते. नक्की हो, सेहेर बघत म्हणते. गाडी काढतो कबीर. नगरपालिकेची कृपा. रस्ते तर खूपच चांगले होते. खड्यातून रस्ता शोधावा लागत होता. अशाच एका खड्यातून गाडी गेली आणि सेहेर मागच्या मागे फक्त पडायची राहिली. कबीर तिच्यावर ओरडून म्हणतो, सेहेर, मला धरून नीट बस. सेहेर सॉरी करून बघते. सेहेर त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि डोळ्यापुढे मूवी सुरू होते. मिनी आणि जून केहर मचवत होते. सेहेर अशी विचित्र का वागत आहे कबीरला कळत नव्हतं. तो तिला आरशातून बघत होता पण ती त्याला नजर देत नव्हती. एरवी मात्र ती सारखी बडबड करत असायची. कॉलेजमध्ये दिवसभर काय केलं, काय झालं, कोणी कोणाची टिंगल केली, बडबड करून कान किट्ट करायची त्याचे. कोणाशी काही बिनसलं असणार असा विचार करून कबीर रस्ताभर शांत राहतो. सेहेर अशीच चुपचाप राहू लागली. कबीरला तिच्यातला हा बदल जाणवू लागला. त्याने बऱ्याचदा तिला विचारायचा प्रयत्न केला, पण सेहेर दरवेळी टाळून टाकत होती. आज रविवार होता. कॉलेजला सुट्टी होती. कबीर तिच्याशी बोलायला म्हणून जातो. सेहेर आपले केस वाळवत बाल्कनीत पोर्चवर बसली होती. कबीरला आलेलं बघून ती दचकते. कबीर तिला असं बघून अजूनच काळजीत पडतो. सेहेर, तू ठीक आहेस ना? काही दिवस झाले बघतोय तू डिस्टर्ब वाटत आहेस. काय होतंय माझ्या बच्चाला? सेहेर मान हलवून ठीक आहे म्हणते. कबीर तिच्या शेजारी उभा होता. आपल्या लहान बहिणी बद्दल प्रोटेक्टिव्ह, तिच्या सर्व आवडी निवडी जपणारा. तिला असं शांत शांत त्याला बघवेना. तो तिला आत घेऊन येतो. बेडवर बसवतो. जमिनीवर गुडघ्यावर बसतो. कोणी काही बोललं का माझ्या सेहेरला? सेहेर नुसतीच मान हलवते. मग कॉलेजमध्ये काही झालं का? सेहेर परत मान हलवते. सेहेर, भाईजानला सर्व सांगते ना? मग आज काय झालं नाही का सांगणार? परत तेच ती मान हलवून नाही म्हणते. सेहेर, कबीर थला होता तिला विचारून. बेडवर पडलेली डायरी बघतो तो. त्याला लगेच काही सुचले. तो डायरी घेतो आणि पान पलटू लागतो. मिनी काय म्हणते? कुठपर्यंत आलीस तू? मिनीच नाव येताच सेहेरच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तिला अश्रू अनावर झाले. ते बघून कबीर घाबरला. काय झालं बच्चाला माझ्या? भाई, सेहेरला बोलायला कठीण होत होते. ती डोकं हलवून चांगलं नाही आहे म्हणून रडू लागते. कबीर असं काय झालं आहे त्याच्या आजीच्या बाबतीत जे त्याला माहित नाही आणि सेहेर डिस्टर्ब झाली आहे म्हणून डायरीची पान घाईत पलटू लागला. सेहेर त्याला मदत करते. कबीर उठून तिच्या शेजारी बसतो. सेहेरला पूर्ण वेळ तो आपल्या कुशीत घेऊन बसला होता. तिला समजावत होता, मी मोठ्याने वाचू. सेहेर आपलं नाक पुसत होकार देते. कबीर डायरी पुढे वाचू लागला. नफीजाकडून बरीच माहिती मिळाली. जूनला काही आजार नव्हता झाला. जशी मुलगी वयात येते तसं मुलगाही वयात येतो. हा त्याचाच एक भाग होता. सर्व कळल्यावर मी सुटकेचा श्वास सोडला. जूनला काही झालं नव्हतं. मी मला मिळालेली माहिती जूनला सांगितली त्यामुळे तोही स्थिरावला. आता डोक्यातून हे गूढ काय आहे त्याचं उत्तर मिळालं होतं. मी आणि जून आता एक दुसऱ्याला एक्सप्लोर करू लागलो होतो.
शाळेतून आल्यावर आम्हाला आतुरता असायची. नफिजा सोबत डॉक्टर खेळताना जितकी मज्जा केली तशीच आम्ही दोघेही मज्जा करायचो. त्याचा स्पर्श मला हवाहवासा वाटायचा. जून मला सांगायचा माझा हात त्याच्या पुपूला लागताच त्याला खूप छान वाटते. आमचे एक्सपेरिमेंट्स वाढू लागले. हळूहळू आम्ही एक दुसऱ्याला आनंद देण्याचे पर्याय शोधू लागलो. कबीर पान पालटायला लागला. सेहेरला बघून म्हणतो, इट्स ओके. क्युरिओसिटी होती त्यांना. त्या काळात सेक्स एड्युकेशन नव्हतं आणि त्यात घरातल्या मोठ्यांचे विचार, बंदिस्त वातावरण, ह्या सर्व गोष्टींबद्दल अजून ओढ निर्माण करत सेहेर. त्यांना स्वतःला ओरल आनंद कसा द्यायचा ह्याचा पर्याय मिळाला. आपल्याच मोठ्या भावाशी सेक्स बद्दल बोलायला ही सेहेर अस्वस्थ होती ह्या काळात आणि तिची आजी सर्व करून मोकळी झाली होती त्या काळात. ती घाईघाईत पान पलटत होती. सेहेर एका पानावर येऊन थांबते, त्याला तिथून वाच म्हणून सांगते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मी आणि जून एन्जॉय करत होतो. आम्ही एक दुसऱ्यासोबत, एक दुसऱ्याच्या शरीरासोबत कम्फर्टेबल झालो होतो. आम्ही एक दुसऱ्यापासून अजिबात लांब नाही राहू शकायचो. आम्हाला चांगलीच युक्ती सुचली होती. आमच्या दोघांच्या रूमला एक कॉमन गुहा होती आणि ती म्हणजे बाथरूम. जगासाठी आम्ही आमच्या खोलीत अभ्यास करत असू, पण आम्हाला चान्स मिळाला की मी त्याच्या रूम मध्ये किंवा तो माझ्या रूम मध्ये सटकायचो. आमचा बॉन्ड दिवसेंदिवस सुधारत होता. आधी मला जूनचा एका गोष्टीसाठी राग होता. 7 बहिणीच्या पाठीवर झालेला तो एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे जास्ती लाड व्हायचे. अम्मीनी तर फार शेफारून ठेवले होते त्याला, त्यामुळे त्याचा राग करायची मी. पण आज त्याच्या असण्यामुळे मला जगातल्या सर्वात हंडसम मुलाला अनुभवता येत होते. त्याला टेस्ट करता येत होते. मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणत्या मुलीच्या मागे लागून तिला फिरवण्यासाठी, मर्जी राखण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी. तिला मोठे मोठे गिफ्ट द्यावे लागत नव्हते. पैसेही खर्च करायची गरज नव्हती जूनला. आणि गर्लफ्रेंड कडून मिळतील ते सर्व सुख मिळत होते, कदाचित त्याहून जास्ती. त्यामुळे आम्ही दोघे खूप खुश होतो. माझे आणि जूनचे हे गेम आम्ही कोणालाच सांगितले नव्हते. नफिजा पासून मी हे सर्व गुपित ठेवले होते. कठीण होते माझ्यासाठी, पण जूनला चालणार नव्हते. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते. मला सुद्धा जे सुरू होते त्याचा आनंद गमवायचा नव्हता. त्यामुळे मी नफिजाला काही सांगितले नव्हते. नफिजाचा वेळ आणि जूनचा वेळ वेगवेगळे ठेवले होते. दोघांना खुश ठेवणे मला जरा कठीण जात होते, कारण मला दोघांच्या अपेक्षांना खरं उतरावं लागायचं. पण मला हे चॅलेंज ही मज्जा देत होते. अम्मी अब्बू काही कारणांनी माझ्या आजोळी गेले होते. मला आणि जूनला आता सर्व मोकळं मिळालं होतं. घर आमचा हा सिक्रेट गेम छान सुरू असताना त्या दिवशी नफिजा आली. नफिजाची चाहूल लागताच आम्ही सावरासावरी करू लागलो. मी जूनच्या रूम मध्ये होते. जूनच्या रूम मधून मी माझ्या रूम मध्ये नफिजाच्या समोर कसं जायचं, आमच्या समोर मोठा प्रश्न सुरू होता. नफिजा मला रूम मध्ये हाक मारून गेली होती. तिने मला माझ्या रूम मध्ये शोधलं होतं. मी नव्हती तिथे. मला जूनने युक्ती सांगितली आणि तो तयार होऊन लगेच बाहेर गेला. त्याला अपेक्षेनुसार नफिजा भेटली. नफिजाने त्याला माझ्या बद्दल विचारलं. म्हणाली मी माझ्या रूम मध्ये नाही आहे. जूनने अगदी सहज उत्तर दिले तिला, अगं बाथरूम मध्ये असेल ती. नफिजाच्या ते लक्षात आले नव्हते, त्यामुळे ती परत रूम मध्ये आली. ती रूम मध्ये परत आल्याची चाहूल लागताच मी काही वेळाने मुद्दमच बाथरूम मधून निघाले. तिने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी बाथरूम मधून तिला हाक का नाही दिली. ती शोधत होती मला. तिला कसं कळणार मी बाथरूम मध्ये आहे वगैरे वगैरे. तिच्या प्रश्नांची काही उत्तर नव्हती माझ्याकडे. काही कळून मला तिला शांत करायचा फक्त एकच मार्ग दिसत होता समोर. तिचे प्रश्न थांबवावे लागणार होते. तिचं तोंड बंद करावं लागणार होतं. मी लगेच तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिच्या ओठांना चोखायला सुरुवात केली.
तिचा पुढचा प्रश्न येण्याआधी ती आता सर्व विसरून त्या आनंदात हरवायला लागली. मला प्रतिसाद देत तीही माझे ओठ चोखू लागली.